आज परिक्रमेचा 67वा दिवस आणि बिछिया या गावातून आम्ही आज निघालो। नर्मदे हर सुख शांती बगीचा आश्रम हे बिछिया गाव पलीकडे आहे। नदी आहे, छोटीशी नदी पार केल्यानंतर हा आश्रम लागतो। या आश्रमामध्ये रात्री मुक्काम केला आणि इथून पुढे निघालो। सकाळची वेळ धुकं आहे, त्याच्यामुळे सूर्यनारायण लवकर बाहेर येणार नाहीत। पुढचा प्रवास सुरू। सकाळची वेळ, धुकं पडलेलं, साधारण 25-30 फुटावर भागवत काका आहेत, ते सुद्धा दिसत नाही। इतकं धुकं पसरलेलं, पूर्ण रस्ता 30-40 फुटापर्यंत दिसते, पुढचं दिसत नाही। गणेश काका आणि गोरे काका पुढे गेलेत, ते सुद्धा ह्याच्यात दिसत नाहीत। माझा पाय दुखतोय, त्याच्यामुळं थोडंसं दमानं चालते। त्यांना पुढे जा म्हणले, पण अशा पद्धतीनं धुकं आणि त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेस हे चालणं चालू। राम मंदिर दिंडोर नर्मदे हर आज परिक्रमेचा 67वा दिवस आणि आम्ही काल बिछिया या गावातून निघाल्यानंतर आज बरगाव या ठिकाणी पोहोचलो। सकाळी थंडी होती, धुकं होतं आणि तरी त्याच्यामध्ये आम्ही निघालो। तर पहिलं गाव धुंदवा, त्याच्यानंतर कटंगी, नंतर बराबर, भरद्वारा, शहापुरा। त्याच्यानंतर शहापुरामध्ये आम्ही राम मंदिरामध्ये दुपारची प्रसादी घेतली आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर करोंदी आणि त्याच्यापुढे मा नर्मदा परिक्रमा सेवा संघ बरगाव या ठिकाणी आम्ही आलो। इथली ही धर्मशाळा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते या ठिकाणी चालवतात। इकडं एक छोटीशी नदी आहे, त्या नदीला जोडून असणारा हा आश्रम। या आश्रमामध्ये आम्ही या ठिकाणी दुपारी चालू 3 वाजता। माझा पाय दुखत होता आणि मला चालता येत नव्हतं। तिथं शहापुरामध्ये आम्ही दाखवलं आणि त्याच्यानंतर शहापुरामध्ये दाखवून त्यांनी डॉक्टरने आराम करायचं सांगितलं थोडासा। त्या ठिकाणी आराम करण्यासाठी म्हणून आम्ही आज थोडंसं लवकर आलोत। जास्त वेळ या ठिकाणी थांबलो ना, म्हणजे जास्त वेळ चाललो नाहीत। आज आमचं 23 किलोमीटरचं फक्त चालणं झालं आणि या ठिकाणी आम्ही या आश्रमामध्ये आलो, मुक्काम केला आणि मुक्काम करून भोजन प्रसादी वगैरे घेऊन इथं स्नान संध्या केली, पूजा केली नर्मदा मैयाची। आता भोजन प्रसादी घेऊन आराम करणार। नर्मदे हर।